परमेश्वररावजी पंढरीनाथ निर्वळ, त्याचबरोबर आपल्या कोल्हा पंचायत समिती गणाचे उमेदवार मधुकर ढाकरगणेजी, त्याचबरोबर मानोली पंचायत समितीचे उमेदवार आमच्या राधाताई ज्ञानोबा शिंदे, ह्या सर्वजण भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांची निशाणी आहे कमळ. आज आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ह्या जिल्हा परिषदाचा नेतृत्व करण्याची संधी आमच्या नेत्यांनी माझ्यावरती दिली. माझ्या सुद्धा राजकीय जीवनाची सुरुवात परमेश्वर भाऊ ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून झाली. बोरी मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी या राजकारणाच्या माध्यमातून आले, नाहीतर यापूर्वी कधी बोर्डीकरांच्या पोळी कोणी बघितल्या नव्हत्या. आणि माझ्या घरूनही विरोध होता की जिल्हा परिषद पासून सुरुवात नाही करायची, एक तर राजकारणातच जायचं नाही म्हणून माझ्या बाबांचा विरोध होता आणि माझ्या घरच्यांचा पण विरोध होता. कदाचित तुम्हा सगळ्यांना माहिती नाही, माझे सासरे म्हणजे नौदलाचे अधिकारी, भारतासाठी 3 लढायांमध्ये त्यांनी योगदान दिले. माझे पती दीपक साकोरे म्हणजे मोठे पोलीस अधिकारी आहेत, IPS आहेत. राजकारणात जायचंच नाही आणि गेलं तर जिल्हा परिषद सारख्या इलेक्शन मध्ये जायचं नाही, डायरेक्ट आमदारकी खासदारकी बघू. परंतु मला हे मान्य नव्हतं. टप्प्याटप्प्याने आपण पुढे गेलं पाहिजे. काय अडचणी आहेत, कशा पद्धतीने त्या सोडवू शकतो, ह्या पदावरती गेल्यानंतर काय काय आपण करू शकतो, ह्याचा मला बारीक अभ्यास करायचा होता. म्हणून घरच्यांच्या विरोधात जाऊन बोरी जिल्हा परिषद मध्ये निवडणुकीला उभं राहिली आणि बोरीवाल्यांनी मला यशस्वी केलं. आणि मग पक्षाने उमेदवारी देत दुसऱ्या वेळेला पण आज मी आमदार म्हणून काम करत आहे. राज्यमंत्री म्हणून मला पक्ष नेतृत्वाने संधी दिली आणि त्यात सर्वात मोठी जबाबदारी दिली ती म्हणजे पालकमंत्री म्हणून काम करण्याची. आणि म्हणून परमेश्वर भाऊ तुम्हाला मी सांगते, ही खूप चांगलं माध्यम आहे आपल्या परिसरातल्या आपल्या जिल्हा परिषद मधल्या सर्व सर्कलच्या गावांचा विकास करण्याचं उत्तम मार्ग म्हणजे जिल्हा परिषद आहे. वर्षानुवर्ष आपण ज्या लोकांना या ठिकाणी जिल्हा परिषदेवरती पाठवलं, ज्यांच्या हातामध्ये या जिल्ह्यातल्या लोकांनी सत्ता दिली, त्यांनी केवळ स्वतःचे घर भरण्याचं काम केलेलं आपण पाहिलं. या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे धडाकेबाज ज्यांचे काम आहे आणि पायाला भिंगरी लावून सातत्याने पक्षवाढीसाठी जे काम करतात ते आपले जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे यांचं स्वागत मी करते. सुरेश भाऊ तुमच्या आधी आता भाषण करत आहे, याच्यानंतर पुढे जायचं आपल्याला. पण आपल्या गावाचा विकास करण्यासाठी, आपल्या प्रत्येक कुटुंबाचा सर्वांगीण विकास करण्याची मुख्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती. आणि म्हणून आज ह्या सर्कलच्या सगळ्या प्रमुख माझ्या सहकार्यांना या खास कोल्हा गावामध्ये होत असलेल्या या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित सर्व कोल्हा गावातील मंडळींना मी विनंती करायला आली आहे की आत्ता नाही तर कधीच नाही. आणि परमेश्वर भाऊ सारखं नेतृत्व आम्ही तुम्हाला दिलंय, ज्यांनी स्वतः MA नेट सेट 2दा दिलेली आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं एवढं स्वतः सुशिक्षित असं नेतृत्व दिलंय. कारण की मी सुद्धा बघितलं जिल्हा परिषदच्या माध्यमातून गोरगरिबांच्या लेकरांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. हे त्या ठिकाणी शिक्षणाचं महत्व असलेल्या व्यक्ती जर आपण पाठवला तरच शक्य होऊ शकतं. गोरगरीब जनतेला आमच्या दवाखाने चांगले झाले पाहिजे, त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. कृषीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना येतात त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून होऊ शकतं. हे सगळं करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून आज मी तुम्हा सगळ्यांना विनंती करण्यासाठी आले की ह्या सर्कल मधल्या सगळ्या गावातून 5-5, 10-10, 20-20 माझे सहकारी आले, भारतीय जनता पार्टीला मानणारे सहकारी आले, परमेश्वर भाऊंना मानणारे सगळे सहकारी आले. हे आत्ता नाही तर कधीच नाही. माझ्याकडे मागण्या दिल्यात की मानवत ते मानवली रस्ता तत्काळ पूर्ण करा, कारण मानवनीवाल्यांनी म्हणे बहिष्कार टाकलाय. मी मानवनीवाल्यांना पण विचारते, तुमच्याकडचे जिल्हा परिषद सदस्य किती वेळा निवडून गेले, पण कधीतरी त्यांना वाटलं की हा आपल्या गावचा रस्ता पूर्ण करावा? कधीच नाही. पण पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देते, मानवनीवाल्यांचा अनेक वर्षापासूनचा रस्त्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय मेघना बोर्डीकर शांत बसणार नाही. आज तुम्ही सांगितलं कोल्हा ते कोथाळा मंजूर झालेला रस्ता जलद गतीने करण्यात यावा, तो सुद्धा आपण लवकरात लवकर
पूर्ण होईल यासाठी मी पुढे पाठपुरावा करेल. दुधना नदीवरील प्रस्तावित इरलद व कोथळा येथील बंधारे लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात यावं. मला या ठिकाणी रंगनाथजी तुम्हाला सांगायचं, तुम्ही ह्या 42 गावांसाठी एक संघर्ष समिती तयार केली आणि चप्पल जोपर्यंत या गावांपर्यंत पाणी पोहोचवणार नाही तोपर्यंत मी पायामध्ये चप्पल घालणार नाही हा प्रण माझ्या सहकारी रंगनाथ सोळंकेजींनी केला आणि त्याचे साक्षीदार तुम्ही सगळेजण आहात. त्यांनी एक लढा या ठिकाणी उभा केला आणि मी सुद्धा या भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे लागून आपल्या या 42 गावाचा प्रश्न कशा पद्धतीने सुटू शकेल यासाठी पाठपुरावा केला आणि सर्वेक्षणचे आदेश केवळ माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यांनी लढा दिला, गावकऱ्यांनी त्याला सपोर्ट केला म्हणून आज या ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे. मी तुम्हाला शब्द देते की आपल्याला आपण सर्वजण नशिबान आहोत की देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून आपल्याला लाभलेलं आहे. कारण देवा भाऊंनी ठरवलेलं आहे आपल्या पिढीने दुष्काळ बघितला, ह्या मराठवाड्यातल्या पुढच्या पिढीला दुष्काळ बघू देणार नाही. मराठवाड्यामध्ये विदर्भातून आणि कोकणातून वाहून जाणारं पाणी मराठवाड्यामध्ये आणणार, नदीजोड प्रकल्प करणार, धरणजोड प्रकल्प करणार आणि या मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बागावर आम्ही पाणी आणणार. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. त्या मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ बघू देणार नाही हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलेलं आहे आणि त्याच्याच माध्यमातून आज पाण्याची आपल्याला पाणी आरक्षणाची परमिशन मिळालेली आहे. म्हणून तुम्हाला मी शब्द देते की आपल्या ह्या 42 गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय मेघना बोर्डीकर शांत बसणार नाही. मला सांगायला आनंद होतो, माझ्याही तालुक्यामध्ये येलदरी धरण आहे पण धरण उराशी आणि कोरड घशाशी अशी आमची गत होती. परंतु येलदरीचं सुद्धा पाईपनी पाणी आणून 10,000 हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचं मंजूर झालेलं आहे. 1 वर्षभरामध्ये शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ते मी स्वप्न बघितलं होतं आणि आता ते पूर्णत्वाकडे जात आहे. त्याच पद्धतीने हे मानवत सुद्धा कोल्हावाल्यांना माहितीये, रोज मी ह्याच रस्त्यावरून जाते परभणीहून सेलूला जाताना किंवा काय, म्हणून कोल्हा सर्कल मध्ये आणि कोल्हाकडे माझं विशेष लक्ष असेल. आपण ज्या ज्या मागण्या इथं केलेल्या आहेत, काय म्हणे कोल्हा येथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्या. पालकमंत्री झाली तेव्हापासून आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावांना स्मशानभूमीच्या जागांची अडचण आहे कलेक्टरांना सांगून ती अडचण सोडवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि आज मी खरं अचानक एक कार्यक्रम ठरल्यामुळे निर्मळ भाऊ आपले तालुका अध्यक्ष पण आलेले आहेत, ह्या गोष्टी मी घेऊन आलेली नाही. पण परमेश्वर भाऊ तुम्हाला मी सांगते की आपल्या ह्या जागेसाठी या सर्कलच्या प्रत्येक गावासाठी पालकमंत्री म्हणून आपण काय काय नियोजन केलेलं आहे. ह्या सर्कल पूर्ण पाणंदमुक्त रस्ते करण्याचा आपण मागणी केलेली आणि ती प्रत्येक शेतकरी बांधवाची मागणी असते की चांगले रस्ते आपल्याला व्हायला पाहिजे. परंतु मला सांगायला अभिमान होतो की आपल्याला लाभलेलं नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब. त्यांनी निर्णय घेतलाय की ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवाच्या शेतापर्यंत आपण पाणंद रस्ते तयार करणार आणि त्यासाठी एक विशेष मोहीम आपल्या महसूल मंत्र्यांनी राबवलेली आहे. आणि केंद्रातून सुद्धा कृषी मंत्र्यांनी जी रामजी ही जी मोहीम आणलेली आहे त्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये आणि खास करून ह्या कोल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकरी बांधवाच्या शेतावरती चांगले रस्ते देण्याचा सुद्धा आमचा मानस आहे. परमेश्वर भाऊ मला म्हणतात हे सर्कल तुम्ही दत्तक घ्या. निश्चितच दत्तक घेईन. बघा अनेक मंडळी येतात, कटिंग साहेब आपण बघितलं, मोठे मोठे नेते येतात वेगळ्या पक्षाचे, आता ते पण येतील म्हणतील आम्ही आमदार आहे, आम्ही असं करू, आमचे उपमुख्यमंत्री आहे. पण ते काय म्हणतात, तुम्ही आम्हाला निवडून द्या मग दत्तक घेऊ. मी तुम्हाला सांगते हे तर मी आधीच दत्तक घेतलंय आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेतृत्वाने आधीच परभणी जिल्हा दत्तक घेतलाय. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तीला या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून इथं मान दिलेला आहे. म्हणून माझं कर्तव्य आहे माझ्या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याची लेख म्हणून माझ्या जिल्ह्याच्या प्रत्येक कुटुंबाचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. माझ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. माझे तरुण बांधव चांगल्या मार्गाला लागले पाहिजे, स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. आपल्या आई वडील आजी आजोबाला अभिमान वाटावा असं काम त्यांच्या हातून घडलं पाहिजे. यासाठी मला काम करायचंय.
मायक्रो मीडियम स्मॉल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून ह्या जिल्ह्यामध्ये 5,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आली पाहिजे, हा माझा मानस आहे. म्हणून एमर्जिंग डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्या जिल्ह्याची नोंद घेतलेली आहे. आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम करत असताना जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी अधिकाधिक चांगलं काम आम्ही उभं करतोय आणि यासाठी अनेक चांगल्या योजना आम्ही घेऊन आलेलो आहे. परंतु जेव्हा माझ्या परमेश्वर भाऊ सारखे, आमच्या मधुकर भाऊ सारखे, आमच्या राधाताई सारखे उमेदवार तुम्ही निवडून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये पाठवाल, तेव्हाच मला हे काम मोठ्या प्रमाणामध्ये करू शकणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी विनंती करायला आले. अनेक समस्या आहेत. आताच आमच्या एक ताई सांगत होत्या आम्हाला पाण्याची अडचण आहे, पिण्यासाठी वनवन आम्हाला भटकावं लागतं. आज बघा, प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा ह्या सत्ता आपल्या ताब्यात असणं, चांगल्या विचारांच्या लोकांच्या हातामध्ये देणं हे खूप महत्वाचं आहे. कारण की मी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य होती. माझ्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळून मला आनंद नाही. या कोल्हा सर्कल मधल्या प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये शिकणारं लेकरू दर्जेदार शिक्षण जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत मला समाधान नाही. म्हणून परमेश्वर भाऊंसारखं ज्यांनी एवढा उच्च शिक्षित उमेदवार आहेत त्यांना सुद्धा तोच मानस आहे की प्रत्येक कुटुंबातल्या लेकराला दर्जेदार शिक्षण आपण देऊ शकलो पाहिजे. प्रत्येक आमच्या माय मावल्यांना स्वच्छ फिल्टरचं पाणी घरापर्यंत नळाने पोहोचू शकलो पाहिजे. आरोग्याच्या सुविधा चांगल्या करू शकल्या पाहिजे. शेतकरी बांधवाला सगळ्या योजना देऊन या ठिकाणी शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे. आज आनंद होता सांगायला, शेतकऱ्यांना काय लागतं? योग्य दाबाची वीज मिळाली, चांगले रस्ते शेतापर्यंत जायला झाले, शेतमालावर प्रक्रिया उद्योग झाले, या ठिकाणी पाण्याची सुविधा झाली, तर आमच्या शेतकरी बांधव कुणालाही कुठल्याही कामासाठी हात पुढे करणार नाही. एवढं सक्षम बनवण्यासाठीच्या योजना आम्हीच आणलेल्या आहेत. तुम्हाला मी शब्द देते की सर्व शेतकरी बांधवाच्या शेतावरती जाण्यासाठी पाणंद रस्ते आम्ही पूर्ण करू. पाण्याची व्यवस्था सुद्धा बंधारे करून ह्या परभणी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर मुबलक पाणी पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करेल. आणि तेवढं दातृत्व असलेले नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पाठीशी लागून आपल्या कोल्हा सर्कल मानवतच्या ह्या 42 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय मीही शांत बसणार नाही. हा शब्द आपल्याला इथे मानवलीच्या रस्त्याचा प्रश्न असेल, इतर रस्त्यांचे प्रश्न असतील, ते सगळे प्रश्न हे मी प्राथमिकतेने घेते. परमेश्वर भाऊ म्हणताय दत्तक घ्या. ह्या दिदीनी तर कोल्हा सर्कल नाही तर हा जिल्हाच पहिले दत्तक घेतलाय. पण परमेश्वर भाऊ, तुमची तळमळ बघून, तुमच्या सहकार्यांचा तुमच्यावरचा विश्वास बघून, कारण तरुणांची संख्या मला मोठ्या प्रमाणामध्ये इथे दिसतेय. आमच्या माय मावल्या जरी छोट्या इथे कमी संख्येमध्ये असल्या तर मावल्यांना तुमच्या हातामध्ये खूप मोठं ही निवडणुकीचं सत्ता येण्याचं माध्यम मध्ये तुम्ही आहात. कारण लाडक्या बहिणींवर आम्हाला विश्वास आहे. बचत गटाच्या माध्यमातून लखपती निधी बनवण्याचा आमचा मानस आहे. कारण की आम्ही कुणाला फक्त खोटे आश्वासन देऊन नाही. कारण मी बघते त्या निवडणुकीच्या माध्यमातून तरुणांना वाईट वळणाला लावायचं, आखाड्यावरती पार्ट्या द्यायच्या आणि असे शॉर्टकट करणारी मंडळी आतापर्यंत आपण बघितलेली आहे. पण आता अशा शॉर्टकटला आपल्याला बळी पडायचं नाही. तर आपल्याला खऱ्या अर्थाने आपला सर्वांगीण विकास करून घ्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना आपल्याला निवडून देणं गरजेचं आहे. बघा, आता अनेक मंडळी येतील, अनेक आश्वासनं देतील, तुम्हाला काही प्रलोभन देतील, पण तुम्ही डगमगून जायचं नाही. माझ्या या तरुण भावाच्या पाठीशी तुम्ही राहणार का? तुमच्या सगळ्यांवरती ही मी कोल्हा सर्कलची जबाबदारी देत आहे. माझ्या परमेश्वर भाऊ निर्वळ, मधुकरजी ठाकरगे आणि आमच्या राधाताई शिंदे ह्यांच्यासाठी आजपासून 5 तारखेपर्यंत न डगमगता, न थांबता तुम्ही सर्वजण उमेदवार असल्यासारखा प्रचार करणार का? कोणाला कुठेही काही वाटलं तर हक्काने ह्या दिदीला बोलवा. मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. हे सर्व जिल्हा मला बदलून टाकायचा आहे. खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. नाहीतर मी एकटी राज्यमंत्री पालकमंत्री होऊन काहीही होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मंडळी ठरवत नाही की आपल्याला सगळं काही बदलून टाकायचं आहे आणि विकासाच्या वाटेवरती आपल्याला जायचंय, केंद्रातून नरेंद्र मोदीजींनी ज्या योजना आणलेल्या जे विकासाचं धोरण अवलंबलेले आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्या मराठवाड्याचा आणि खास करून परभणीच्यासाठी भरभरून देण्यासाठी तयार आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सुद्धा परभणीकरांना कोल्हा सर्कल मधील सर्व आमच्या
सहकाऱ्यांना कमी पडायचं नाही. आपलं नेतृत्व भरभरून द्यायला पालकमंत्री म्हणून इथं भरभरून देण्यासाठी मी आहे. कुठंच तुम्हाला कमी करणार नाही. पण तुम्ही सुद्धा आजपासून 5 तारखेपर्यंत कुठंच कमी पडायचं नाही. भरभरून आपल्या कमळाच्या तिन्ही उमेदवारांना मतदान मिळेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. एवढीच अपेक्षा आपल्याकडून करते. खास तरुण भावांना सुद्धा मी अपेक्षा करते की तिन्ही कोणत्याही अपरात्री बेरात्री तुम्ही मला बोलवा, तुमच्या पाठीशी उभी आहे. तुमच्या सर्वांना या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचंय. तुम्हाला स्वाभिमानाने मला या ठिकाणी उभं करायचंय. पण त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ह्या माझ्या तिन्ही सहकाऱ्यांना तुम्ही निवडून द्या. तुम्हाला मी शब्द देते, कुठेच कमी पडणार नाही. हा माझा ह्या लेकीचा या बहिणीचा तुम्हाला शब्द असेल. पण वडीलधाऱ्या मंडळींना सुद्धा मला विनंती करायची आहे, आपल्या अनुभवाची सुद्धा आम्हाला गरज आहे. तुम्ही सर्वांनी सर्वस्व झोकून देऊन आम्हाला सोबत तुम्ही तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत द्यावेत. आणि माझे तरुण सहकारी या ठिकाणी जिद्दीने बैठलेले आहे की आपल्याला या कोल्हा सर्कल मधून कमळ फुलवायचंय, लक्ष्मीचं कमळ फुलवायचंय. आमच्या लाडक्या बहिणींनी तर ठरवलंय, आम्ही लाडक्या बहिणी झालो, देवा भाऊच्या लाडक्या बहिणी झालो. आता आम्हाला लखपती दिदी बनवायचंय आणि त्यासाठी आम्हाला लक्ष्मीचं कमळच हातात घ्यायचंय. हे तर महिला भगिनींनी ठरवलेलं आहे. तरुणांनी सुद्धा आम्हाला एकदा विश्वास द्या, दोन्ही हात वर करून मला विश्वास द्या की या कोल्हा सर्कल मधून आपण कमळ फुलवणार, कमळ फुलवणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.